आरोग्यदायी म्हणून तुम्ही बाजारातून फळं विकत आणता, पण आणलेली फळं तुम्ही न धुता खात असाल तर तुमची गाठ यमराशी पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण मुंबईत एक फळ विक्रेता फळांना चक्क उंदीर मारण्याचं विष लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहूयात. दुकानातून फळं विकत घेताय, खबरदार. तुम्ही विकत घेता त्या फळांना उंदीर मारण्याचं विष. विषारी फळं विकून सामान्यांच्या जीवाशी खेळ. वेगवेगळी फळं खाणं आरोग्यासाठी उपयुक्त असतं. रुग्ण लवकर बरे व्हावेत म्हणून डॉक्टरही रुग्णांना फळे खाण्याचा सल्ला देतात. सफरचंदासारखं फळ दिवसातून एकदा खाल्ल्यास डॉक्टरकडे कधी जावं लागणार नाही असं सांगितलं जातं. त्यातच सीझनल फळं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी खाण्याचा सल्ला दिला जातो. बहुतांश वेळा आपण हातगाडीवरून फळं विकत घेतानाच एखादं फळ खाण्यासही सुरुवात करतो. पण मुंबईत उघडकीला आलेल्या एका प्रकारानं बाजारातून आणलेली फळं खावी की नाही असा प्रश्न पडला. कारण मुंबईतला एक फेरीवाला फळांना चक्क उंदराचं विष लावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. फळं उंदरांनी खाऊ नयेत यासाठी या फळ विक्रेता उंदरांना मारण्याचं एक विष लावत असल्याचा प्रकार सामान्य ग्राहक कुणाल साळुंखे यांनी उघडकीला आणला. काल रात्री 9च्या सुमारास मालाड येथील एक दक्ष नागरिक कुणाल साळुंखे यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की पन्नालाल घोष राजनपाडा येथील 2 फळ विक्रेते मनोज कुमार केसरवानी आणि विपिन केसरवानी हे त्यांच्या फळाला उंदीर मारण्याचं जे रॅटॉल औषध असतं ते रॅटॉल लावून त्या फळांची विक्री करीत आहेत. झालेल्या प्रकाराबाबत कुणाल साळुंखे यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी झालेल्या प्रकाराची पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी मनोज कुमार केसरवाणी आणि बिपिन केसरवाणी या 2 आरोपींना अटक केली. याची मी तात्काळ दखल घेतली. याच्याविरुद्ध त्या 2 फळ विक्रेते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना मी ताब्यात घेतलेला आहे. आणि या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 303/26 BNS कलम 121, 274, 275 आणि 286 आणि गुन्हा दाखल केलेला आहे. फळांना विष लावण्याचा हा प्रकार मुंबईतल्या एका दुकानात उघडकीला आला. पण राज्यातल्या हजारो दुकानांमध्ये फळं जास्त दिवस टिकावी, त्यांना उंदीर लागू नये यासाठी काय काय केलं जात असावं याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे सामान्य माणसानं फळं विकत घेताना आणि खाताना काही खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. फळांना कीटकनाशकांचा वास येत नाही ना याची खात्री करा. फळांना नैसर्गिक सुगंध कायम आहे का हेही पहा. फळं विकत घेतल्या घेतल्या खाऊ नका. फळं घरी आणल्यावर नळाखाली स्वच्छ धुवून घ्या. धुतलेली फळं स्वच्छ कापडाने पुसून घ्या. कुठलंही प्राण्यासाठीचं जे विष असतं त्यातल्या त्यात उंदरांसाठीचं जे पॉयझन असतं त्याच्यामध्ये मुख्यतः रक्त पातळ करणारे अँटीकोॲग्युलंट्स, त्याच्यानंतर ब्रोमेथिलीन नावाचं एक केमिकल आणि मेटल फॉस्फाइड्स म्हणजे काही धातू त्याच्यामध्ये असतात. तर सगळ्यात याचा पहिला दुष्परिणाम हा होतो की रक्त पातळ होतं त्याच्यात अँटीकोॲग्युलंट्स असल्यामुळे. आणि याच्यामुळे विविध शरीरामध्ये अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्राव होऊ शकतो. याच्यामध्ये नाकातून रक्त येणं, त्याच्यानंतर लघवीतून रक्त येणं, अंगावरती रक्त, त्वचेमध्ये रक्तस्राव होऊन त्याचे चट्टे उठणं हे साधारणतः सिम्पटम्स दिसू शकतात. फळं आरोग्यदायीच असतात, पण ती झाडावरून किंवा वेलीवरून माणसाच्या घरात येईपर्यंत विषारी होतात. अमृता समान असलेल्या फळांना विषारी करणारी साखळी तुटेल तेव्हा तुटेल, पण तोपर्यंत तुम्ही राहा खबरदार. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.